अवघड नाही. हाऊस वाईफ होणं पण सोपी गोष्ट नाहीये. हाऊस वाईफ आहे, काय काम करत नाही. हाऊस वाईफ बायको आहे, काय काम करत नाही. काय माहित असतंय त्यांना. बघा, उन्हाळा आलं की गोधड्या धुवा, भांडी घासा. पाडवा आलाय म्हणले की, सण आला म्हणलं की, दसरा आला गोधड्या धुवा, सण आला म्हणलं की भांडी घासा. सगळं करावं लागतं. अख्खा हिवाळा गेला, हिवाळा. वाटाणा आणि मेथी सोलण्यामध्ये. आता हे अख्खा उन्हाळा जाणार. गोधड्या धुवा, कोरड्या करा, पापड्या करा, लोणचं करा, ह्याच्यातच आयुष्य जाणार आहे. आणि इकडं काय म्हणतात, हाऊस वाईफला काय काम असते, नुसती हाऊस वाईफ आहे. तुम्हाला माहित आहे काय, हाऊस वाईफ ती बाय पण कमी नसती. 20,000च्या पगारला पण ऐकणार नाही ती. सगळे घरातली कामं करते, धुणं भांडी पुसून घासून सगळ्यांचं सगळं करते. अजून मात्र की काय करते, नुसती हाऊस वाईफच आहे. एक गोधडी धुवून दाखवा म्हणजे कळेल तुम्हाला हाऊस वाईफ काय असतील, ऑफिसमध्ये बाई काय असतील. उगाच सांगतात झालं ऑफिसमध्ये कामाला जातात म्हणून. हाऊस वाईफला काही कामं कमी नसतात. अजून नाश्ता भेटत नाही 11 वाजले तरी बी. मग हाऊस वाईफ असते. मग 40,000 पगार दिला तरी कोणती बाई करणार नाही एवढं काम. एवढं हाऊस वाईफ करते, माहिती आहे का. सोपं नाही माय, आयुष्य लय अवघड आहे हाऊस वाईफचं. अख्ख्या एवढ्या उन्हामध्ये बघा किती ऊन आहे. बघा जरा, तुम्हाला उन्हात जर आलं तर ना असं घाबर होईल. तेवढ्या उन्हामध्ये बघा आम्ही कपडे धुतोय, गोधड्या धुतोय. ऑफिसला सांगतात ऑफिसला काय खरं ना, आज गोधड्या धुवून कमर दुखणार आहे. अजून बघा कुरड्या करायच्या आहेत, पापड्या करायच्या आहेत, पाडवा आलाय. घरातलं सगळं आवरायचं आहे अजून. माहितीये काय, हाऊस वाईफ काय कमी नसती माय. एखादा काम करून दाखवा म्हणजे कळत ऑफिसमधलं काम सोपं आहे का घरातलं काम सोपं आहे. मग काय, आता ही घरातली कामं काय कमी होती होय. घरातली कामं काय कमी होती होय. आता त्या गॅसचा एक तुटवडा पडलाय म्हणून. अजून तेल बी वाढणार आहे म्हणून, पेट्रोल डिझेल. आता अडचणच आहे की नाही बरं, सगळी अडचण आहे. हो, या घरातली कामं काय कमी होते होय. अजून त्या गॅसचा एक मध्ये चालेल. गॅस संपते काय की बाया म्हणायचं थोडी थोडी स्वयंपाक करायचा आहे. जेवढं लेकरायला बघत नाही ना डोळ्यात तेल घालू तेवढं त्या गॅसला बघावं लागलं. काय सांगायचं तुम्हाला, उगं नाही माय, संसार लय अवघड आहे. माय म्हणजे कर्म होईना ग माय चुलीवरती स्वयंपाक. आता तेवढंच कमी होतं नाही का. इथं कुजड्या धुवून इथं पोटात कावळे ओरडायला लागल्यात. आणि म्हणे मित्र येणार आहेत म्हणे यांचे. मित्राला पोहे बिहे काय करणार नाही. गॅस संपलाय घरातला, चुलीवर काय करणं होईना की नाही मजानी. इथं गुजऱ्या टाकून चित्र नाकी नवाले ह्या उन्हाला. आणि म्हणे पाहुणे येणार आहेत, म्हणे मित्र येणार आहेत, म्हणे पोहे कर, म्हणे चहा कर, म्हणे. नाही ते काय होणार नाही. वाटलं तर तुम्हाला ती थंड देईन फ्रीज मधलं. लिंबू पाणी बिनी देईन. गॅसवर मी काय करणार नाही की माय मला वाटलं निदान बायकांचं दुःख ना सरकारला तरी कळत. असं वाटलं होतं मला. नाही, मी नाही उलटा विचार केलाय. माहितीये का, नुसते प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम सगळे वाढतच असते. 2022 मध्ये 21 मध्ये 19 मध्ये लॉकडाऊन करून टाकले. अचानकच पैसे बंद करून टाकले. आता गॅस बंद करून टाकलाय. आता गॅस तरी निदान बंद करू नका की जरा बायकांचं जरा दुःख समजून घ्या बापू. उठसूट अडचण्या सांगताय. माणसं जगावं का मरावं तेच कळणं झाले. एकतर घरातले लोक समजून घेत नाही आणि तुम्ही सरकार भाऊ म्हणता तुम्ही तर आता आतीच करताय. पाडव्याला एक करता तर शिमग्याला एक करता, शिमग्याला एक केलं की दिवाळीला दुसरंच काय तर करताय. बायकांचं कधीतरी दुःख कोणीतरी समजून घ्या बापू, नाहीतर काय.